नमस्कार मित्रांनो, आजपासून म्हणजे 24 फेब्रुवारी पासून ते 28 फेब्रुवारी पर्यंत अनेक राशींच्या आयुष्यात मोठे चमत्कार घडणार आहेत. कारण या दिवसांमध्ये गुरु आपली कक्षा बदलत आहे. त्यामुळे अनेक राशींवर याचा सकारात्मक प्रभाव पडणार असून या राशींना मोठा धनलाभ होण्याचे सुद्धा संकेत आहेत. व्हिडिओला सुरू करण्याअगोदर जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया अशी कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यासोबत सदैव राहील. चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजची पहिली राशी आहे मेष राशी. रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायाशी संबंधित लोक हळूहळू त्यांच्या व्यवसायात सुधारणा करतील. विवेक वापरा. दिवस तुमच्यासाठी समान लाभ आणि प्रगतीचा काळ असेल. काम संथ गतीने पूर्ण होण्याची शक्यता आहे. दुसरी राशी आहे वृषभ राशी. व्यवसायात चांगले उत्पन्न मिळण्याची चिन्हे आहेत. आर्थिक बाबतीत तुमची वैयक्तिक परिस्थिती लक्षात घेऊन पावले उचला. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित कामांबाबत बोलणी होईल. तिसरी राशी आहे मिथुन राशी. प्रेमसंबंधांमध्ये एकमेकांच्या भावनांचा आदर करा. सामाजिक नियमांचे पालन करा. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये आनंद आणि सहकार्य राहील. कुटुंबातील सदस्यांशी समन्वय वाढेल. चौथी राशी आहे कर्क राशी. न्यायालयीन प्रकरणातील अडथळे दूर होतील. काही महत्त्वाच्या कामाची जबाबदारी मिळाल्याने समाजात तुमचा प्रभाव वाढेल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग वाढेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. तुमचे मन इकडे तिकडे भटकू देऊ नका. नोकरीचा शोध पूर्ण होईल. तर मित्रांनो, जर तुम्ही अजून सुद्धा व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया अशी कमेंट केली नसेल तर लवकरात लवकर कमेंट करा, जेणेकरून गणपती बाप्पांची कृपा तुमच्यावर होत राहील. तर मित्रांनो, पाचवी राशी आहे सिंह राशी. व्यवसायात चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे मिळून तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. घर आणि वाहन खरेदी विक्रीबाबत योजना करता येईल. याबाबत अधिक विचारपूर्वक निर्णय घ्या. बजेटकडे अधिक लक्ष द्या. अनावश्यक खर्च टाळा. सहावी राशी आहे कन्या राशी. आपल्या प्रिय व्यक्तीशी चांगले वागा. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत समन्वयाचा अभाव असू शकतो. राग टाळा. हुशारीने वागा. तुम्ही कुटुंबातील वरिष्ठ सदस्याकडून विनाकारण वाद ऐकला असेल. सातवी राशी आहे तुळ राशी. तब्येतीत थोडी सुधारणा होईल. आरोग्य चांगले राहील. तुम्ही कोणत्याही गंभीर आजाराने त्रस्त असाल तर आज तुम्हाला आराम मिळेल. कुटुंबातील प्रिय व्यक्तीची तब्येत बिघडल्याने मानसिक तणाव राहील. आठवी राशी आहे वृश्चिक राशी. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तीची मदत मिळेल. तुम्हाला तुमच्या सासरकडून पैसे आणि भेटवस्तू मिळतील. कामावरील सहकार्याकडून तुम्हाला आवडती भेट मिळेल. तर मित्रांनो, जर तुम्ही अजूनही गणपती बाप्पा मोरया अशी कमेंट केली नसेल तर मग कशाची वाट पाहताय? लवकरात लवकर कमेंट करा, जेणेकरून गणपती बाप्पांची कृपा तुमच्यावर होत राहील. तर मित्रांनो, नववी राशी आहे धनु राशी. तुम्ही राजकारणात तुमच्या विरोधकांकडून पराभूत व्हाल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये निर्णय तुमच्या बाजूने होईल. बिझनेस ट्रिपला जाता येईल. मुलांना विविध स्रोतांकडून चांगली बातमी किंवा कपडे मिळतील. कोणत्याही महत्त्वाच्या कामाची अडचण दूर होईल. प्रवासात तुम्हाला आराम मिळेल. दहावी राशी आहे मकर राशी. तुम्हाला कामाच्या ठिकाणी अडथळ्यांचा सामना करावा लागेल. तुम्ही संयमाने काम करा.
व्यवसायात नवीन सहकारी लाभदायक ठरतील. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. नोकरीत अधीनस्थांशी विनाकारण वाद होऊ शकतात. उद्योगधंद्यातील भांडवली गुंतवणूक समजून घेऊनच करावी. आकारावी राशी आहे. कुंभ राशी. प्रेम संबंधात जवळीकता येईल. कुटुंबातील एखादा सदस्य दूरच्या देशात गेल्यावर तुम्हाला वाईट वाटू शकते. कुटुंबासह तीर्थयात्रेला जाण्याची शक्यता आहे. जुन्या मित्राला पुन्हा भेटेल. तुमच्या जोडीदाराच्या प्रेमळ वागण्याने तुमचे मन प्रसन्न राहील. 12वी राशी आहे. मीन राशी. प्रकृती काहीसे नर्म राहील. मेहनतीमुळे आरोग्याची काळजी घ्या. तणाव तुमच्यावर जास्त होऊ देऊ नका. अनावश्यक धावपळ केल्याने चिंता आणि शारीरिक थकवा जाणवेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया अशी कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा असाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.